हरिओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग 6. प्रवचन क्रमांक 67. रावण मारीचाकडे भाग 2. मागील प्रवचनामध्ये आपण पाहिले की मारीच रावणाला सदुपदेश करून रावणाला रामाच्या विरुद्ध वर्तन करण्यापासून परावृत्त करत आहे. परंतु मारीचाने रावणाला रामापासून दूर रहा असे सांगूनही त्याचा रावणावर काहीही परिणाम झालेला दिसला नाही. म्हणून केवळ रावणावरील प्रेमामुळे रावणाला त्याच्या आत्मघातकी विचारापासून परावृत्त करण्यासाठी मारीचाने रावणाला समजावत आणखी पुढे म्हटले, रावणा, तुझ्या हितासाठी मी सांगत आहे. मी मुनीश्वरांकडून असे ऐकले आहे की ब्रह्मदेवाने विनंती केल्यानुसार तुला ठार मारण्यासाठी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाने दशरथाचा पुत्र राम म्हणून अवतार घेतला आहे. त्यावेळी ब्रह्मदेवाने आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाला विनंती केली की, हे प्रभो, आपण दशरथाचे पुत्र म्हणून पृथ्वीवर श्रीराम म्हणून जा आणि देवांचा शत्रू रावण याला शीघ्र ठार मारा. यावर आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाने ठीक असे म्हटले. यामुळे रामाचा विरोध करण्याचा विचार तू सोड. भावभक्तीने त्याला शरण जा. राम अतिशय दयाळू कृपाळू आहे. मारीचाला सांगायचे आहे की तू जर वेळीच रामाला शरण गेलास, दुष्कृत्य करणे सोडलेस, सत्कृत्य करू लागलास, तर राम तुला ठार मारणार नाही. तुझे प्राण वाचतील. हे लक्षात घे की राम सर्वसाधारण मानव नाही. तो अविनाशी नारायण आहे. तो भूभार हलका करण्यासाठीच येथे आला आहे. आत्ता तो येथे वनात मायेने मनुष्यरूप धारण करून अतिशय निर्भयपणे वनात आलेला आहे. तेव्हा बाबा रे, हा विचार सोड आणि तू सुखाने आपल्या घरी जा. विनाशकाळी विपरीत बुद्धी झालेल्या रावणाने मारीचाच्या या समजुतीच्या बोलण्यावर त्याला तत्वज्ञान सांगितले. ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे परमात्मा राम मानव म्हणून मला ठार मारण्यासाठी आला आहे, तर तो तसे नक्कीच करेल. त्याला तसे करू दे. मी कशाला घाबरू? मी सीतेला रामाजवळून निश्चितच पळवून नेन. रावण मारीचाला आणखी पुढे म्हणतो, वधे प्राप्ते रणे वीर प्राप्यस्यामी परमं पदम यद्वा रामं रणे हत्वा सीतां प्राप्स्यामी निर्भयः. जर मला लढाईत मरण आले तर मी परमपद प्राप्त करेन. परंतु या उलट घडले आणि लढाईत राम मारला गेला तर मी सीतेला निर्भयपणे सहजच प्राप्त करेन. रावण मारीचाला सांगत आहे की अशा प्रकारे रामाजवळ युद्ध झाले आणि त्याचा परिणाम काहीही झाला तरीही सीतेला पळवून नेणे हे माझ्या हिताचे आहे. यास्तव महाराज मारीचा, चला उठा आणि त्वरित आकर्षक असे हरिणरूप धारण करून तू राम आणि लक्ष्मण यांना त्यांच्या आश्रमापासून दूर घेऊन जाव. आता जर यावर तू जर एक अक्षरही बोलशील तर मी तुला आत्ताच्या आत्ता येथे ठार मारेन. रावण किती उलट्या काळजाचा आहे पहा. या उलट मारीच पहा. त्याचा रामाबरोबर 2 वेळा सामना झाल्यावर त्याला रामाची सत्य ओळख पटली आणि तो सन्मार्गाला लागला. आता तो दररोज जपजाप्य ध्यानधारणा करतो आहे. रावण त्याच्याकडे आला तेव्हा तो हेच करत होता. रावणाचे त्याने यथोचित पूजा करून स्वागत केले. रावणाचा आत्मघातकी विचार ऐकल्यावर तो रावणाला रामाची सत्य ओळख करून देत आहे. त्याला हितोपदेश करत आहे. त्याचा सल्ला ऐकण्याऐवजी रावण त्याला ठार मारायला निघाला आहे.
रावणाने त्याला ठार मारेल अशी धमकी दिल्यावर स्वाभाविकच मारीच घाबरला, कारण रावण क्रूर आहे, तो नक्की तसे करेल. त्याने चटकन विचार केला की यदि माम राघवो हन्यात धन्यात तदा मुक्तो भवार्णनात माम मन्याद्यति चेष्टुदष्टस्तदा मे निरयो ध्रुवम. आत्ता येथे या राक्षस रावणाकडून मरून नरकात जाण्यापेक्षा त्या आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाकडून मरण आले तर फार छान होईल, असा विचार करून त्याने रावणाला सांगितले की तो त्याचे काम करायला तयार आहे. मारीच लगेच रथात बसून रामाच्या आश्रमाकडे गेला. त्याने सुवर्णवर्णाचा आणि त्यावर चांदीचे ठिपके असलेला, रत्नांची शिंगे, रत्नमय खूर आणि सुंदर मुख असलेल्या हरणाचा देह धारण केला. नंतर रामाच्या आश्रमाजवळ सीतेला दिसेल अशा प्रकारे तो तेथे हिंडू लागला. क्षणार्धात ते हरिण सीतेजवळ येई तर क्षणार्धात भयभीत झाल्यामुळे दूर पळून जाई. अशा प्रकारे असे करत त्या हरणाने सीतेला मोहात पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हरिओम.